आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। बहुजनांची संस्कृती आणि अभिव्यक्ती नाकारणारे सेन्सॉर बोर्ड बरखास्त करण्यात यावे, असा एकमुखी ठराव आज मुंबईत झालेल्या सेन्सॉर बोर्ड विरोधी राज्यस्तरीय परिषदेत संमत करण्यात आला। लोकांचा सिनेमा चळवळ आणि विविध जनसंघटनांच्या वतीने आज 9 एप्रिल रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात ही परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेला महाराष्ट्राच्या विविध भागातून नाट्य, चित्रपट कलावंत, विचारवंत, साहित्यिक, पत्रकार, वकील, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच ठिकाणी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत चल हल्ला बोल या मराठी चित्रपटाचा विनामूल्य ट्रायल दाखविण्यात आला। तिसरा ठराव आहे सर्वसामान्य निर्माते, लेखक, दिग्दर्शक यांच्या चित्रपटांना जाणून बुजून भरमसाठ व अनावश्यक कर सुचवून त्यांची कोंडी करण्याचे कारस्थान म्हणून पाडण्यासाठी ही परिषद बांधील असून चल हल्लाबोल सारख्या सर्व चित्रपटांचा प्रदर्शनासाठीचा मार्ग मोकळा होण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी ही परिषद करत आहे। चौथा ठराव आहे जगातील अनेक देशात सेन्सॉर बोर्ड राहिले नाही, शिवाय नव्या तंत्रज्ञानात ओटीटी, मोबाईल आणि एआय सारख्या गोष्टींमुळे सेन्सॉर बोर्ड ही संकल्पना कालबाह्य ठरली आहे आणि म्हणून केवळ बहुजन अभिव्यक्ती आणि संस्कृतीची गळचेपी करणारे सेन्सॉर बोर्ड बरखास्त करा असा ठराव या परिषदेत करण्यात येत आहे। पाचवा शेवटचा ठराव असा आहे की आज देशात देव, धर्म, इतिहास आदी विषयांचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या तऱ्हेची अघोषित पण खुलेआम जाणवणारी सेन्सॉरशिप लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे। अशा कोणत्याही तऱ्हेच्या सेन्सॉरशिपला ही परिषद आपला जाहीर विरोध प्रदर्शित करीत आहे। आज आपण वरील सर्व ठराव आज रोजी शेकडो कार्यकर्ते, साहित्यिक, नेते, कार्यकर्ते इथे जे बसलेले आहेत, विद्यार्थी आणि संवेदनशील भारतीयांच्या उपस्थितीत ही सेन्सॉर बोर्ड विरोधी परिषद सर्वानुमते संमत करत आहोत। जय भीम। धन्यवाद। सेन्सॉर बोर्ड हा जो विषय आहे, मी गेले 19 वर्ष ह्या सिनेमा क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक वेळी आम्हाला अडथळा आणणारा भाग म्हणजे सेन्सॉरशिप, आणि मग त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे आणि हे नक्की काय आहे हे बघायला पाहिजे म्हणून गेले काही वर्षापासून आम्ही याच्या मागे लागलो आणि याची फार पाळंमुळं खोदून काढली। त्याचे रूल्स कधी काढले, कसे केले, कुणासाठी केले हे सगळं शोधून काढले। त्या सेन्सॉरची स्थापना इंग्रजांनी केली, कारण इंग्रजांना भीती होती की ह्या भारतामध्ये त्यांच्या विरोधामध्ये नाटक, पथनाट्य, कादंबऱ्या, कथा लिहिल्या जातील आणि लोक उठाव करतील आणि त्यांना ह्या देशामध्ये जास्त दिवस राहता येणार नाही, या भीतीपोटी त्यांनी एक सेन्सॉरची ही स्थापना केली होती आणि त्याच्या अधिकार पूर्वी पोलिसांकडे होते। आता देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला, इंग्रज निघून गेले, मग ह्या देशातल्या सिस्टमला हे सेन्सॉर का टिकवावं लागलं, का ठेवावं लागलं, हा मुद्दा आहे। सेन्सॉर आपल्या बहुजनांच्या पासून खूप लांबची गोष्ट होती। ठराविक वर्ग ह्या सेन्सॉरचा वापर करत होता, ठराविक वर्ग हा सिनेमा, नाटक आणि कथा कादंबऱ्यामध्ये होता। सर्वांना माहित आहे जेव्हा साहित्य लिहिलं गेलं आपल्या लोकांनी, बहुजनाच्या लोकांनी, तेव्हा साहित्याला सुद्धा साहित्य म्हणून ही लोक स्वीकारत नव्हते, त्यांनाही खूप संघर्ष करावा लागला। त्याचं वेगळं सेन्सॉर असेल, त्यांना जेलभर आंदोलन करायला लागायचे, पैशाच्या जीवावर ह्याने साहित्य संमेलन चालू करायचं, त्या साहित्य संमेलनाच्या पुढे ही पॅन्थरची लोक आपलं साहित्य संमेलन चालू करायचे। तो संघर्ष एवढा होता की शेवटी ह्या साहित्य मंडळाला त्यांचं साहित्य स्वीकारायला लागलं। आता तुम्हाला असे वेगवेगळे गेट दिसतात ज्याच्यामध्ये आपल्या बहुजनांच्या आदर्शांची नावे असतात आणि तिथं काय चालतं तुम्ही बघताच। त्याच्या पुढे जाऊन आज
त्या 19 वर्षात मी बघितलंय, महाराष्ट्र फिल्म फेस्टिवलचा मी ज्युरी होतो, गदिमाडगुंडकर फिल्म फेस्टिवलचा ज्युरी होतो, तेव्हा लक्षात आलं की आज शिकलेला तरुण हा दृकश्राव्य माध्यमातून आपलं मत, आपली भाषा, आपले विचार, आपल्या कथा व्यथा मांडतोय आणि त्या कथा व्यथा मांडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. जेव्हा एखाद्या फेस्टिवलमध्ये 100 फिल्म येतात, त्याच्यातल्या 75 फिल्म त्या बहुजनांच्या असतात. त्या सिनेमांना प्लॅटफॉर्म मिळत नाही, त्या सिनेमांना सेन्सॉर पास होत नाहीये आणि सेन्सॉर पास होत नसल्यामुळे गव्हर्नमेंटचे जे पण काय अवॉर्ड्स असतात तिथे त्याला जाता येत नाही. गव्हर्नमेंटचे जे पण काय अनुदान असतं ते त्याला मिळत नाही. त्या सगळ्या अडचणीमध्ये हा बहुजनाचा निर्माता, डायरेक्टर, लेखक अडकलेला आहे. मग याचा पर्दाफाश होणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही याच्यावरती अभ्यास करायला सुरू केलं. तेव्हा लक्षात आलं की 1952 मध्ये सिनेमॅटोग्राफ ऍक्ट तयार झाला आणि त्या ऍक्टच्या अंडर एक सेन्सॉरशिपची गाईडलाईन तयार केली. ही सेन्सॉरशिपची गाईडलाईन तुम्ही जर वाचली तर लक्षात येईल हे केवढं मोठं षडयंत्र आहे आणि ते भोजनापासून किती लांब आहे आणि त्याचा परिणाम भोजनावरती होतोय, पण त्यांच्या आकलनापासून लांब ठेवलेला हे क्षेत्र आहे. त्याच्यानंतर 1995 त्यांनी त्याच्यामध्ये नवीन बदल केला. त्याच्यामध्ये टीव्ही आणि केबल ऍक्ट आणला आणि पुन्हा एक चौकट तयार केली आणि ह्या चौकटीचा, या गाईडलाईनचा अभ्यास केल्यावर लक्षात येईल उद्या मला उपरा म्हणून सिनेमा करायचा आहे, मी तो करू शकत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेल्या शूद्रपूर्वी कोण होते ह्या विषयावर मला फिल्म करायची आहे, ती मी करू शकत नाही. असे कितीतरी विषय आहेत की जे दलित, आदिवासी, मुस्लिम, अल्पसंख्याक, गरीब, शेतकरी, कामगार, हिजडे आणि महिला ह्यांचे विषय त्या गाईडलाईनमध्ये कुठेच दिसत नाही, त्या गाईडलाईनमध्ये बसत नाही. मग ही आमची अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे? आम्ही याच्यावरती सिनेमे कधी बनवायचे, कसे बनवायचे आणि ते लोकांपर्यंत कसे पोहोचवायचे? फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, तुम्ही जाऊन आरटीआय खाली फक्त माहिती घ्या. आतापर्यंत फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंडर ज्यांनी फिल्म बनवल्या आहेत त्या दिग्दर्शकांची यादी काढा, त्या निर्मात्यांची यादी काढा. त्याच्यात बहुजनांची हाताच्या बोटावर मोजणारे डायरेक्टर, निर्माते असतील. जास्तीत जास्त संख्या तुम्हाला 3.5% वाटेल आणि हे 3.5% देशाचा पैसा म्हणजे आपल्या टॅक्स मधला पैसा घेऊन फिल्म बनवतात. त्या फिल्म बहुजनांच्या नसतात, बहुजनांची भाषा मांडणाऱ्या नसतात, त्यांची दुःख मांडणाऱ्या नसतात. ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला जर काय करायचं असेल, पर्याय शोधायचा असेल, तर मग हा पर्याय शोधता शोधता आम्हाला अमेरिकेमध्ये एक पर्याय सापडला. अमेरिकेमध्ये ब्लॅक लोक, तिथे सुद्धा गोरे आणि ब्लॅक असा भेद आहे आणि तो भयानक आहे. कितीतरी वर्ष त्यांना संघर्ष करावा लागलाय त्या भेदातून बाहेर येण्यासाठी. त्या लोकांच्या लक्षात आलं की दृकश्राव्य माध्यमाचा परिणाम खूप मोठा होतोय समाज घटकावरती, धार्मिक असेल, सांस्कृतिक असेल, प्रत्येक गोष्टीवरती दृकश्राव्य माध्यमाचा मोठा परिणाम होतोय आणि याच्यामध्ये आपल्याला हे गोरे लोक येऊ देत नाही. म्हणून त्यांनी पर्यायी फिल्म इंडस्ट्री निर्माण केली, ब्लॅक फिल्म इंडस्ट्री. आज ती जगात 3 नंबरला आहे. आज आमच्या बहुजन समाजामध्ये ही इंडस्ट्री काय आहे, फिल्म काय आहे आणि याचा परिणाम काय होतोय हे दाखवून दिलं नसल्यामुळे आमच्या ह्या बहुजनांच्या ज्या पण चळवळी झाल्या त्या चळवळीमध्ये ह्या सिनेमा क्षेत्रात काम करणारे लोक आले नाही आणि जे आले वैयक्तिक जे बिझनेस म्हणून आले ते परत आयुष्यात कधी सिनेमे बनवत नाहीत, कारण ते एक सिस्टम त्यांनी तयार केलेली आहे. म्हणून मग आम्ही ठरवलं की ह्या क्षेत्रात जर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला संघटित व्हायला पाहिजे, एक चळवळ उभा राहिली पाहिजे. म्हणून लोकांचा सिनेमा नावाची आपण चळवळ सुरू केली. ही सोपी नाहीये, कारण दलित, आदिवासी, मुस्लिम, अल्पसंख्याक, गरीब, शेतकरी, कामगार, हिजडे आणि महिला ह्या सर्वांना सिनेमाचं महत्व महत्व समजून सांगणं आणि ह्याचा परिणाम काय होतोय हे समजून सांगणं
आणि पुन्हा त्यांना संघटित करणं आणि चळवळ सुरू करणं सोपं नव्हतं. पण आज ते झालं, कारण लोकांना ते पटलं, म्हणून लोकांचा सिनेमा नावाची चळवळ उभा राहिली. आज त्या चळवळीने बरेचसे मेंबर इथं आलेले आहेत. हे सगळे शेतकरी, कोणी कामगार, कोणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, ते ह्या चळवळीचं काम करतात. आणि हे काम करत असताना सर्वांनी ठरवलं की आपल्याला सिनेमा करायचा आहे. सिनेमा करायचा तर भांडवलाचा भाग आहे. आम्ही म्हणलं जे आपल्याजवळ अवेलेबल आहे त्या अवेलेबल ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण सिनेमा करू. त्यामुळे आम्हाला त्यावर चांगलं मिळालं, ते रजिस्टर झालं, सिनेमा कम्प्लीट केला. सिनेमा कम्प्लीट करतानाच्या बऱ्याचशा घटना मॅडमने सांगितल्या, खूप आहेत, त्याच्यावर मी जास्त बोलणार नाही. तुमचा सिनेमा रिजेक्ट आहे युएसाठी आणि हे हवा असेल, हे म्हणजे आडल 18 वर्षानंतरचे लोक बघू शकतात. असं जर सर्टिफिकेट हवा असेल तर आम्ही दिलेले कट करून ते सिनेमा आहे. आता ते कट काय बघा, पहिला कट काय दिलाय, या महाराष्ट्रामधलं आराध्य दैवत खंडोबा, हे कल्चर आहे. ते खंडोबा दैवताचा जागरणाचा कार्यक्रम असतो. त्या जागरणाच्या कार्यक्रमामध्ये लोकनृत्य असतं, त्या लोकनृत्याला हे कट दिलं. हे लोकनृत्य काढून टाका. दुसरा कट काय दिलाय, हे सगळं गावात शूट झालंय, त्या गावची लोक इथं आहेत. खरशिंग गावचे पाटील इथं आहेत, ज्यांनी या सिनेमाचं सह निर्माता म्हणून काम केलेलं आहे. ते पाटील, त्यांचं गाव, त्या गावाची मंदिरं त्यांची, तिथली माणसं त्यांची, आम्ही शूट केलंय आणि हे सांगतात गावाचे सगळे मंदिर काढून टाका. हो, सगळे मंदिराचे सीन काढून. आम्ही त्यांना म्हणलं हा कल्चरचा भाग आहे. प्रत्येक जाती धर्माचा देव आहे, त्या जातीच्या त्या समूहाचा देव आहे, त्यांची मंदिर आहेत आणि काढून कसं टाका. गावाला सगळं राजकारण असेल, समाजकारण असेल, सगळ्या गोष्टी त्या मंदिरात होतात, ते कसं काढता येईल. मला उद्या, मी राहतो डोंबिवलीला, डोंबिवली शिळफाट्यावर एका महिलेवरती 5 ते ब्राह्मण पुजाऱ्याने बलात्कार केला होता आणि तिला मारून टाकले होते. हा माझ्या सिनेमात सीन टाकायचा आहे, तर तो मंदिरात जातो की कुठे जातो. सीनच मंदिरात घडलाय, त्या बाईला मारली, कुठे जातो ते म्हणतात दाखवायचं नाही. हरामखोर नावाचा सिनेमा सेन्सॉरने पास केलाय, तो चित्रपट रिलीज झालाय. नवाजुद्दीन सिद्दीकी हिरो आहे आणि आपल्या सिनेमामध्ये हरामखोर या शब्दाने विरोध केलाय. आम्ही विचारले हरामखोराचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे, ते म्हणजे शिव आहे. मी म्हणलं कुराण वाचलं का, नाही, कुराणाचा यांचा 36 चाकरा, कुराण नाही वाचलं. मी म्हणलं तो कुराणाचा शब्द आहे. तुमच्याकडे जसं देव आणि राक्षस निगेटिव्ह पॉझिटिव्ह शब्द वापरतात, तसं कुराणामध्ये निगेटिव्ह म्हणून हरामखोर शब्दाची शिवी नाही, ते कट करा. आणि त्याच्या जाऊन पुढे त्यांची अक्कल बघा. ते म्हणतात या सिनेमामध्ये 2 कविता आहेत नामदेव ढसाळांच्या, पद्मश्री नामदेव ढसाळांच्या, त्या आपण बॅकग्राऊंडला वाचतात. त्या कविता काढा. आम्हाला ह्या कविता पद्मश्री नामदेव ढसाळांच्या आहेत. ते म्हणे शिवराळ भाषा आहे. आम्हाला ती आमची भाषा आहे, आम्ही ह्याच भाषेत जगतो, वाढतो, अश्लील भाषा आहे. तेवढं कोण नामदेव ढसाळ आम्ही ओळखत नाही. अतिशय राग आणि चीड येणारी गोष्ट. त्याच्यानंतर रिवायझिंग कमिटीला फिल्म दिले. रिवायझिंग कमिटीकडे फिल्म दिल्यानंतर मी एवढे पत्रव्यवहार केलेले आहेत, खूप पत्रव्यवहार केलेले आहेत, त्या एकाही पत्राचं त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये. आणि जेव्हा मी गेलो तेव्हा त्यांनी वरिष्ठांची मिटिंग आमची टाळली. ह्या सगळ्या गोष्टी करून जेव्हा मी त्यांना प्रत्येक पत्रात सांगितलं की ही गोष्ट समाजात जर गेली, नामदेव ढसाळांची कविता काढायला सांगणं वगैरे, कोण नामदेव ढसाळ, हे जर समाजात गेलं तर समाज पेटून उठेल, रस्त्यावर उतरेल, आंदोलन करेल, मोर्चा करतील. एवढं सगळं सांगून सुद्धा त्यांनी कसलंही हालचाल कसलीच नाही, ना फोन ना मेल ना काय नाही. शेवटी आम्हाला ते पत्रकार आमच्या समोर आणावं लागलं आणि आंदोलन सुरू झालं. त्यांच्या आतला बाहेर आला. आज ते सबमिट करायचा प्रयत्न करतात. काल मला बोलून घेतलं होतं की बसून तोडगा काढा. नितीन सातपुते वकिलांनी त्यांच्यावरती अट्रॅसिटी टाकली. मला म्हणे केस मागे. आणि मी कशी केस मागे घेणार, मी थोडीच केली केस. नितीन सातपुतेने केलेली आहे. असं महाराष्ट्रातून वेगळ्या ठिकाणावर तुमच्यावर केस होतील, मी मागे घेणार कोण. दुसरी
हे जे कायदे 2024ला पुन्हा कायदा चेंज केला सेन्सॉरचा, त्याच्यामध्ये जे ज्युरी असतात त्या ज्युरीची नावं स्पष्ट होणार नाही, ते ज्युरी निर्माता डायरेक्टरच्या समोर येणार नाही, आरटीआय खाली सुद्धा त्या ज्युरीची नावं देणार नाहीये. आणि हा कायदा करून ते जे ज्युरीची भरती केली आहे त्या सगळ्यांची जर नावं बघितली तर हे 3.5% वाले फक्त, आणि त्यांना एक सिनेमा बघायला 3,500 रुपये मिळतात. असे ते 3 पिक्चर बघतात दिवसा, म्हणजे 3,9,000 एका व्यक्तीला असे 4 लोक सिनेमा बघतात आणि ऑफिसर असतो त्याला 5,000 रुपये मिळतात. आज आमच्या आया बहिणी दिवसभर काबाड कष्ट करतात की ते बऱ्याचशा आदिवासी महिला दिवसभर ते तलावात चिखलात उतरून ते मासे पकडतात, विकायला आणतात, तेव्हा कुठं दिवसभराचं त्यांना 500 रुपये 300 रुपये 200 रुपये मिळतात. आणि हे तिथे बसून एसीत बसून आमच्या सिनेमाचं परीक्षण करणार, आमचे पैसे घेणार, ते 3,000 रुपये. हा भयानक प्रकार आहे, तो आमच्या लक्षात आला आणि हा कुठेतरी थांबवला पाहिजे. म्हणून आपण आज ही जी परिषद घेतलेली आहे की हे सेन्सॉर बोर्डाची खरोखर ह्या देशाला गरज आहे का? जो सेन्सॉर बोर्ड आमच्या अभिव्यक्तीला विरोध करतं, आम्हाला बोलू देत नाही, आमच्या भाषेत आम्हाला सिनेमा मांडू देत नाही, त्या सेन्सॉर बोर्डाची गरजच काय? निरंजन सरांनी सांगितलं की ह्याला पर्याय व्यवस्था असणं गरजेचं आहे आणि आम्ही ह्याची पर्याय व्यवस्था तयार केलेली आहे. जसं अमेरिकेमध्ये जर त्यांनी ब्लॅक लोकांनी ब्लॅक इंडस्ट्री निर्माण केली तर आपण इथे भोजनाची इंडस्ट्री का नाही निर्माण करायची? निरंजन सरांनी सांगितल्याप्रमाणे ह्या इंडस्ट्रीचं आम्ही एक मॉडेल तयार केले. खूप साधं सोपं मॉडेल आहे. आपण सिनेमे बनवूया, असं पण थिएटरचं भाडं द्या, त्या थिएटरचं अपलोडिंग चार्ज करा, परत ते पब्लिसिटी द्या, बराच खर्च आहे, बरंच काय करावं लागतं. त्याच्यानंतर पब्लिक थिएटरमध्ये येईल का नाही माहिती नाही. आपण आपल्या विषयावरचे सिनेमे काढूया. त्यासाठी लोकांचा सिनेमा चळवळीतर्फे आम्ही फिल्म मेकिंगचा कोर्स, फिल्म मेकिंगचं ट्रेनिंग फ्री मध्ये देऊ. पण जिथं आम्हाला बोलवा तिथं फक्त याचा खर्च द्या, कारण आमच्याकडे इन्कम सोर्स काय नाही. फक्त याचा खर्च द्या, तिथं जे तुम्ही चटणी भाकर द्याल ते आम्ही खाऊ, मुलांना आम्ही ट्रेनिंग देऊ आणि त्याच्यातून आपले विषय कशा पद्धतीने प्रभावी मांडता येतील, थोडक्यात पण जास्त प्रभावीपणे कसे मांडता येतील ह्याचा आम्ही ट्रेनिंग देऊ. आणि हे झालेले फिल्म आहे, त्याच्यावरती काय OTT प्लॅटफॉर्म आहेत ते तुम्हाला ते प्रदर्शित करण्यासाठी तयार आहे. जसं दिव्य दृष्टी OTT प्लेअर आहे राकेश सिंग बडोदी यांचं, ते गेले कित्येक वर्ष याच्यावर काम करतायत. ते महाराष्ट्रातल्या लोकांना ओरडून सांगतायत की महाराष्ट्रातल्या संस्कृतीवर फिल्म बनवा, माझ्याकडे घेऊन या, माझ्या OTT वरती लावतो आणि त्याला तिकीट लावतो, जो पण खर्च येईल त्यात 80% पैसे तुम्हाला देतो, 20% आमच्यासाठी ठेवतो. असं गेले कित्येक दिवस त्यांचा OTT काम करतोय. आज तर आपण चळवळीचा OTT येतो, मॅडमने सुरू केलेला बहुजनांचा आपला प्लॅटफॉर्म, हा OTT येतोय. आज आपल्याला प्रदर्शनासाठी 2 OTT उभा राहत आहेत. सर्वांना मी विनंती करेन की हा एक आपला फिल्म इंडस्ट्रीचा ह्या 2 OTTचा भाग आहे. आता राहिला थिएटरचा भाग. आपल्याकडे थिएटर नाहीये, पण आपल्याकडे विहार आहे, आपापल्या धर्माची जातीचं मंदिर आहे, आपापल्या वस्तींमध्ये छोटीशी तरी मोकळी जागा आहे, ती आपले थिएटर होऊ शकतात. आमचं म्हणणं नाहीये की तुम्ही मॉलमध्ये एक फिल्म बघायला 500-1000 रुपये घालवता, तिथं ठीक आहे. तुम्ही इथं तुमचे इच्छे 100 रुपये द्या, त्या निर्मात्याला त्याचा खर्च भागेल, त्याला इकडे तिकडे पळता येईल, नव्या गोष्टींवरती फिल्म करता येतील. फक्त 100 रुपये द्या. तुमच्या वस्तीत तुम्ही येऊ, सिनेमा दाखवू, लोकांशी चर्चा करू, असणारे कलाकार नवीन आम्हाला मिळतील, त्यांच्या आयडियाज मिळतील, त्यांच्या सृजनशीलता आम्हाला कळतील. त्याच्यातून एक मोठी इंडस्ट्री भारतात उभा राहू शकते आणि त्याची आपण ह्या चल हल्लाबोलच्या निवेदनाला सुरुवात केलेली आहे. परवा वाशीमध्ये शो ठेवला होता कांबळे साहेबांनी, भरपूर प्रतिसाद होता. तिथले उदाहरण फक्त सांगतो की विरोध करायला येणार 3.5% तिथे आले होते कुलकर्णी साहेब. त्यांनी फिल्म दाखवणार केल्याबरोबर माफी मागत आले की फिल्म दाखवतो, केस मागवतो. येणार त्याला कसा पर्याय करायचा, काय करायचा, आपण संघटित असो
तर नक्की पर्याय निघेल. जसं त्या वाशीच्या शोला कांबळे साहेबांनी पर्याय काढला आणि तो शो झाला. आपण हे करत जाऊ, इंडस्ट्री उभा राहत जाईल आणि परिवर्तनासाठी हा दृकश्राव्य माध्यमाचा मोठा परिणाम करणारा हा भाग आहे. त्याचा आपण चांगल्या प्रकारे वापर करू आणि परिवर्तन घडवून आणू. बाकी सगळ्यांनी मांडलेले मुद्दे हे लास्ट आहे. ठराव आपला झालेला आहे. जास्त आता मी आजची भाषण लावत नाही, उशीर झालेला आहे. 2:30 वाजता आपल्याला फिल्म चालू करायची होती, परंतु थोडासा उशीर झाल्यामुळे इथं थांबवतोय. त्याचबरोबर आज आपल्या या परिषदेसाठी वेगवेगळ्या संघटना, पुण्यावरून आलेल्या संघटना आहेत, मुंबईवरून आलेल्या संघटना आहेत, वेगवेगळ्या ठिकाणून संघटना आहेत. सगळ्यांची मी नावं घेऊ शकत नाही, पण या परिषदेचं महत्व त्यांना समजल्यामुळे ते आलेले आहेत. खरं तर या सर्वांचं मी आभार मानतोय आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय शिवराय, जय शिवराय. भारताचं सेन्सर बोर्ड जे आहे ते बहुजनांच्या अभिव्यक्ती आणि संस्कृतीच्या विरोधातच काम करतात. बहुजनांच्या मुलांनी नवीन काही करायचं घेतलं की त्यांना ते कट करत सुरू राहतात आणि त्यामुळे जे नवीन येणारे निर्माता, लेखक, दिग्दर्शक आहेत ते आपले विषय, आपली संस्कृती घेऊन येतात, त्यांना रोखलं जात आहे. आणि म्हणून आम्ही सर्वांनी हीच मागणी चालवलेली आहे की हे सेन्सर बोर्ड बरखास्त केलं पाहिजे. आणि जर अल्लापूर सारखा चित्रपट नाकारताना त्यांनी जी अनेक कारणं दिली, तर नामदेव ढसाळ यांच्या कविता काढून टाकायला सांगितलं. त्यांना माहित नाही नामदेव ढसाळ कोणते म्हणतात, कोण नामदेव ढसाळ. म्हणून आम्ही पण ठरवलं, यांना दाखवलो आम्ही की कोण आहेत नामदेव ढसाळ. जागतिक कीर्तीचा महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ या सेन्सर बोर्डला जर माहीत नसेल तर हे सेन्सर बोर्ड काय लायकीच आहे हे कळताना म्हणून हे सेन्सर बोर्ड बरखास्त करा अशी मागणी आहे. त्यासाठी आम्ही रस्त्यावरून आंदोलनही केलेले आहे. आज इथे मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये राज्यस्तरीय परिषदही आयोजित केलेली आहे सेन्सॉर बोर्ड विरोधी. आणि या परिषदेचा एकच ठराव आहे की सेन्सॉर बोर्ड बरखास्त करा. आपण या परिषदेमध्ये एक ठराव मांडलेला आहे की या सेन्सॉर बोर्ड विरोधात आपण आपली एक वेगळी लोक चळवळ उभी करणार आहोत. बरोबर. या चळवळीबद्दल आपण काय म्हणाल? आजची जी परिषद आहे की आमची मागची जी आंदोलन झाली ती सुद्धा लोकांचा सिनेमा चळवळ या बॅनरखाली झाली. लोकांचा सिनेमा घेऊन येत आहोत आम्ही. चल आला बोल ही जी फिल्म आहे ती सुद्धा लोकवर्गणीतून, खेड्यापाड्यातून, त्यांच्याच घरात, त्यांच्याच वाड्यावस्थित झालेली शूट झालेली फिल्म आहे. तिथलेच लोक, कलाकार, डायरेक्टर, अमुक तमुक तेच आहेत. तर हा एक नवीन पर्याय आहे, तो लोकांचा सिनेमा उभा राहतोय. आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी अनेक व्हिडिओ, नव्या पिढीचे तरुण पण घडवत आहोत. आणि त्याचबरोबर त्यांचे मार्ग कसे खुले, त्यासाठी म्हणजे आज एक बहुजन आपला OTT चॅनल असंही आम्ही सुरू केलेलं आहे. आमच्या सहकारी आहेत प्रतिभा सोबत, त्यांनी ते सुरू केलेले आहे. तर असे वेगवेगळे प्रयोग आपण सगळे मिळून करत आहोत. या सगळ्या आताच्या काळातले प्रश्न बदलले, आता त्यामुळे त्याची उत्तरही बदललेली आहेत. आणि त्यामुळे नव्या प्रश्नांसाठी नवीन उत्तर शोधण्याचा या देशातले हजारो नवीन लोक, कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. आम्हीही आमच्या पद्धतीने एक छोटासा प्रयत्न करत आहोत. ते पुढे वाढायचं की नाही हा नंतरचा मुद्दा आहे. आपलं म्हणणं बरोबर आहे, आपण जे स्वप्न बघतोय ते बरोबर आहे आणि ते स्वप्न एक दिवस सत्य उतरेल असा विश्वास बाळगूनच आपण काम करत आहोत. या आधीही दलित कार्यकर्ते किंवा दलित सिने अभिनेते, डायरेक्टर बरेच प्रस्थापित आहेत. त्या प्रस्थापितांसोबत आपण काही चर्चा केलीत का, किंवा येणाऱ्या काळात आपण करून त्यांना या सोबत आपल्यासोबत सहभागी करून घेणार आहात का? जे प्रस्थापित दलित चळवळीतून आलेले किंवा दलित समाजातून आलेले, ओबीसी समाजातून आलेले जे कोणी प्रस्थापित कलावंत आहेत, दिग्दर्शक असतील, निर्माता असतील, यांनी काहीतरी सादर केलं, ते यशस्वीपणे केलं म्हणून त्या प्रस्थापित होऊ शकले. त्यामुळे त्यांचा यश, त्यांचं कौशल्य ते नाकारता येणार नाही. मात्र आता त्यांना या सिनेमा इंडस्ट्रीत टिकायचं असेल तर कुणाचा तरी सपोर्ट आधार घ्यावा लागतो आणि म्हणून ते घेत आहे. त्यामुळे त्याचा एक दुर्दैव असं म्हणणं काही बरोबर नाही होणार. त्यांनी एक मार्ग केला, एक जो पण वाटचाल करता आली तो पण ती केलेली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन आपण मागच्या येणाऱ्या पिढीसाठी मार्ग मोकळा करण्याचा कार्यक्रम करूया अशी आमची भूमिका आहे. आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण समस्त लोक आपल्या चळवळीबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? आपलं हे सगळं लोकांचं आहे. आपली भूमिका, आपले विषय, आपलं आंदोलन हे सर्व काही लोकांचं आहे. त्यामुळे लोकांनी ठरवायचं हे पुढे न्यायचं की नाही. जर न्यावंसं वाटत असेल तर तुम्ही जिथे आहात, ज्या घरात बसलात, ज्या ऑफिसात बसलात, जिथे कुठे आहात तिथून या अशा चळवळीला पाठिंबा द्या. जे काही तुम्हाला त्या चळवळीसाठी करतात ते करा, हीच अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. अचूक बातम्या,
निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.